पण सगळ्याची जिरवली कुणी डॉन. पण सगळ्याची जिरवली कुणी डॉन. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे. तो व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आपण आलायकनसचा वापर करून बनवणार आहे आणि आलायकनस आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपला जो आलायकन स्नॅप आहे ना तो ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर ना मी जे मटेरियलमध्ये XML फाईल 2 दिलेले आहेत मित्रांनो, एक बेटमार्कची आणि एक शेक इफेक्टची आणि एक पूर्ण एडिट केलेली XML फाईल आहे मित्रांनो. ते देखील तुम्ही इम्पोर्ट करून फक्त तुमचा फोटो रिप्लेस करू शकता. पण त्या तिन्ही प्रीसेटला एक पासवर्ड असणार आहे. तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये कुठेही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर इथे XML फाईल तुम्हाला लाईट मशीनमध्ये इम्पोर्ट करता येत नसेल किंवा मी जे मटेरियल दिलं ना ते जर झिप फाईलमध्ये असेल तर ते देखील एक्स्ट्रॅक्ट करता येत नसेल तर तुम्हाला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक हाऊ टू इम्पोर्ट XML फाईल ही व्हिडिओची लिंक दिलेली आहे. ते बघून तुम्ही सगळं करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपली जी बेटमार्कची प्रीसेट आहे ना तो ओपन करायची. त्यानंतर ना ज्या प्रकारची आपली बेटमार्कची प्रीसेट असणार आहे तर स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तो इथे सिलेक्ट करायचे. इमेज सिलेक्ट केल्यानंतर ना हे जे हे पुढचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून ह्या 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे त्या फोटोची लेअर ना त्या पहिल्या बेटपर्यंत ठेवायची. त्यानंतर ना कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत असे प्रत्येक बेटला वेगवेगळे इमेजेस असे ॲड करत जायचे. तर मी आता लगेच व्हिडिओच्या लास्टपर्यंत इमेजेस ॲड करून घेतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत इमेजेस ॲड करून घेतल्यानंतर ना आता स्टार्टिंगला येऊन हे जे पुढचे हे इमेजेस इथे डायलॉग लिहिले ना त्यामुळे इथे सगळे रिलेट करायचे. सांगतो मी आता कसं करायचं. आता आपण जी इमेज ॲड केली होती ना इथे हे पुढचे जे 2 म्हणजे पहिली बीट आहे त्या बीटपासून ही जी बीट आहे ना मित्रांनो ही 5.31 सेकंदवरची बीट. ह्या बीटपर्यंतच आपल्याला एकच इमेज ठेवायची. हे मधले इमेजेस मी उगाच ते टेक्स्ट लिहिलं ना त्यामुळे दिलेले होते. तर आता हे एकच इमेज ठेवण्यासाठी पहिली लेअर एकच ठेवावी. ही तिसरी आणि चौथी लेअर आहे ना लेअरला सिलेक्ट करून असं कोपऱ्यातले डिलीटचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून डिलीट करायचे. तर अशा प्रकारे 5.31 सेकंडच्या बीटवरती होऊन ही जी 2 नंबरची लेअर आहे ना या 2 नंबरची लेअरला सिलेक्ट करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचं अशा प्रकारे. तर वाढवून घेतल्यानंतर आता हे झाल्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन खालची जी ग्रुप 1ची लेअर आहे ना लेअरला असं एक लॉंग प्रेस करून असं एकदम वरती घ्यायचे. तर हे केल्यानंतर ना आता बॅक येऊन आपली जी शेक इफेक्ट प्रीसेट आहे ना त्यामध्ये यायचे. तर मित्रांनो, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं सगळं मटेरियल डाउनलोड करून आणि XML फाईल आहे ना ती इम्पोर्ट करून आणि जे फॉन्ट्स दिलेले आहेत ना ते अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करूनच घ्यायचे आहेत. नाहीतर तुम्हाला हे फॉन्ट्स वेगळेच दिसतील मित्रांनो. ते फॉन्ट्स कसं ॲड करायचं ते मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ आहे ना त्यामध्ये सांगितलेलं आहे सगळं. ते व्हिडिओ बघून तुम्ही सगळं ट्युटोरियल घेऊ शकता. तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना हे जे लिहिलेलं आहे ना हे 4 लेयर्स आहेत मित्रांनो. अशा प्रकारे 4 लेयर्सला सिलेक्ट करून हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून कॉपी 4 लेयर्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर ना आपल्या बेटमार्क प्रीसेटमध्ये जायचं आहे. त्यानंतर ना आता जी 2 नंबरची बेट आहे ना इथे 0.55 सेकंडची बेट ह्या बेटवरती येऊन त्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 4 लेयर्सवरती क्लिक करायचे अशा प्रकारे. तरी इझिली आपले टेक्स्ट आहेत ना ते सगळे ॲड होऊन जातील. तर आता मित्रांनो बॅक यायचं आणि आणखी एकदा त्यानंतर ना शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये येऊन आता पहिला जो इफेक्ट आहे ना आपल्याला हे पहिल्या लेअरवरचा हा इफेक्ट आपल्याला या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करून बॅक यायचे. त्यानंतर ना आपले बेटमार्क प्रीसेटमध्ये येऊन आता आपली जी पहिली लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. तर आता इथे शेक इफेक्ट नंबर 1 जिथे जिथे दिसत आहे ना ते आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचं. तर इथे पण आहे मित्रांनो बघू शकता. अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत चेक करत जायचं मित्रांनो. जिथे जिथे शेक इफेक्ट नंबर 1 नाही तिथे तिथे पेस्ट करून घ्यायचं लगेच. तर मी लगेचच करून घेतो आता. तर मित्रांनो आता शेक इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर ना
शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये येऊन आता 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करून आता आपले शेक इफेक्ट बेटमार्क प्रेसेटमध्ये येऊन आता शेक इफेक्ट नंबर 2 जिथे लिहिलं आहे तिथे आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये पूर्ण शेक इफेक्ट नंबर 2 एकाच ठिकाणी लिहिलेलं आहे मित्रांनो. तिथे पेस्ट करून आणखी एकदा शेक इफेक्ट नंबर 3साठी आपल्याला शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये येऊन त्या 3 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट्स करायचे. त्यानंतर आपली जी बेटमार्क प्रेसेट आहे ना तिथे आता येऊन जिथे 3 लिहिलेलं आहे ना तिथे आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तर 3 हा इफेक्टसुद्धा एकाच ठिकाणी लिहिलेला आहे. तर आता शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये येऊन 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आता. सॉरी चुकून पेस्ट झाला. असं कॉपी केल्यानंतर ना आता बेटमार्क प्रेसेटमध्ये यायचं आहे. तर इथे सुद्धा आपलं 4 नंबरचा इफेक्ट पेस्ट करायचं आहे मित्रांनो. तर इथे बघू शकता अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर ना इझिली येऊन जाईल. तर 5 नंबरचा इफेक्ट आहे ना तो कॉपी करून घेऊया तिथनं आता. अशा प्रकारे 5 नंबरचा सुद्धा इफेक्ट इझिली पेस्ट करून टाकायचं आहे. तर आपल्या व्हिडिओचा पासवर्ड जो तो मी आता सांगतो मित्रांनो. एकदम कडकमध्ये आजचा पासवर्ड असणार आहे 12041204 अशा प्रकारचा पासवर्ड असणार आहे. तर हा पासवर्ड मी म्हणजे पूर्ण मटेरियलसुद्धा लागू शकणार किंवा आपले जे XML फाईल्स आहेत ना त्याला एक्स्ट्रॅक्ट करताना लागणार आहे. तरी 5 नंबरचा इफेक्ट पेस्ट करून घेऊयात. अशा प्रकारे 3 इफेक्ट पेस्ट केल्यानंतर इझिली आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. पण एक मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे वरचे लिहिलेले पेन जे आहेत ना ह्याला तुम्हाला जर फॉन्ट नसलं तर तुम्ही पहिल्यांदा मी जो XML फाईल हाऊ टू इम्पोर्ट XML फाईल व्हिडिओ दिलेला आहे ना त्यामध्ये सगळे सांगितलेलं तो व्हिडिओ बघूनच तुम्ही हा व्हिडिओ बनवा. तर आता हे झाल्यानंतर ही ग्रुप 1ची लेअर आहे शेक इफेक्ट नंबर 1 ते सगळे लिहिले आहे. त्या लेअरला सिलेक्ट करून कोपऱ्याला डिलीट आहे ना याच्यावरती क्लिक करून टाकायचं. तर इझिली आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्याला शेअरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये कसा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर वरची प्लेलिस्टवरती क्लिक करू शकता. नाही तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दररोज आपण अशा प्रकारे व्हिडिओ आणत असतो. तर भेटा पुढच्या इंटरेस्टमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.